पिछले 6 दिनों से हम जो प्रोग्राम्स अटेंड कर रहे हैं वो हम सबको ही बहुत इंस्पायर कर रहे हैं। हमने पहले दिन राजदी का जो सत्संग सुना था, तो उससे हमें बहुत कुछ सीखने को मिला और हमारे लाइफ में बहुत से चेंज हुए हैं। हमें अच्छा लग रहा है और तब से एक पॉजिटिव एनर्जी हमें मिली है। दीदी आपका बहुत बहुत धन्यवाद। आपको सुनने का मौका हमें मिला और आपको सुनकर हमें बहुत अच्छा लगा। और जो 5 दिवसीय राम कथा का आयोजन किया था, तो उसमें भी हमें बहुत कुछ सीखने को मिला। जो हमारा जो रामायण महाभारत जो कि सुनना बहुत जरूरी होता है, तो हमें वो यहाँ पर सुनने का मौका मिला और कथा कैसे की जाए उस बारे में भी मतलब सीखने का मौका मिला। और ये 6 दिन हमें बहुत कुछ सीखने को मिला, तो सबका बहुत बहुत धन्यवाद। ये 6 दिन हमारे लाइफ के बहुत ही यादगार पल रहेंगे, तो आपका बहुत बहुत धन्यवाद। गेल्या 6 दिवसांमध्ये आपण जे काही आपण कार्यक्रम अटेंड केले, त्यामध्ये 5 दिवसीय रामकथा आणि एका दिवसाचा नारायण रेखीय सत्संग आयोजित करण्यात आला होता। तर पहिल्या दिवशी जो नारायण रेखी सत्संग जो आयोजित करण्यात आला, ज्यामध्ये मार्गदर्शन केलं राजदीदी यांनी, तर त्या नारायण रेखी सत्संगामध्ये जे 2-3 प्रश्न होते, जसं की चर्चा करणं, एखाद्या व्यक्तीबद्दल एका दुसऱ्याच कोणा व्यक्तीशी चर्चा करणं हे किती वाईट आहे आपल्यासाठी, इतरांसाठीही, समाजासाठी आणि आपल्यासाठी। जे काय आपण दुसऱ्याची निंदा आपण तिसऱ्याच कोणाशी करतो आणि याचा परिणाम आपल्यावर उलट होतो। आपलं जर एखादं आयुष्य चांगलं चाललं असेल तर त्याचं ज्याची आपण निंदा करतो त्याचं वाईट होतं, अगोदर वाईट होत होतं, पण त्याचं नंतर चांगलं व्हायला लागतं आणि ज्याचं चांगलं आहे अर्थात आपलं, ते वाईट व्हायला लागतं। त्यावेळेला जे त्यांनी व्हॉइस दाखवले, त्यांचे जे ऑनलाईन क्लासेस त्यांचे होत होते, सत्संग होत होते, त्यांनी आम्हाला ते उदाहरण एक्झाम्पल दाखवले आणि त्याच्यावरून हे समजलं की बाबा ज्यांनी निंदा केली होती, चर्चा वाईट गोष्टींची चर्चा केली होती, तर त्यांचं उलट झालं। तर ही चर्चा करू नये आणि समाजामध्ये असणारे नैतिक संबंध आपण कशा प्रकारे पाळले पाहिजे, कशा प्रकारे बाळगले पाहिजे, कोणाशी ठेवायचे, कोणाशी नाही ठेवायचे, त्याचे होणारे चांगले परिणाम, त्याचे होणारे फायदे, त्याचे होणारे दुष्परिणाम, हे सगळं काही विश्लेषित करून राजदीदीने सांगितलेलं आहे। आणि त्याचबरोबर जी काय राजश्री भाभेंनी प्रश्न विचारला होता की मुलींकडून पाया पडवून घेणं हे योग्य आहे का, तर योग्य असेल तर ते कितपत योग्य आहे, तर त्यावर जे त्यांनी उत्तर दिलं आहे, तर त्यांनी त्या बदल्यात एक प्रश्न विचारला होता की तुम्हाला जर मुलींपासून म्हणजे मुलींनी पाया पडणं जर योग्य वाटत नसेल तर तुमच्या सुनांना का बरं तुम्ही पाया पडायला लागता, तर त्यावर त्यांनी जे उत्तर दिलं की बाबा आशीर्वादासाठी पाया पडावं लागतं, विनम्रता राखावी लागते, संस्कारिकता भारतीय संस्कृतीनुसार आपल्याला विनम्रता दाखवावी लागते, तशी ती राखावी लागते, त्यानुसार आपल्याला सन्मान मिळत जातो आणि ते बरोबर अतिशय योग्य होतं, त्यावर काहीच विषय नाही। आणि इतकं छान मार्गदर्शन, इतकं छान गायडन्स केला नारायण रेखी सत्संग आम्हाला चांगल्या प्रकारे, आणि आयुष्यामध्ये पहिल्यांदा ही बैठक, हा सत्संग, ही नारायण रेखी, हेच मार्गदर्शन आम्हाला पहिल्यांदा ऐकायला मिळालं आणि उदाहरणासहित आम्हाला चांगलं मार्गदर्शन दिलं, त्याबद्दल राजदीदींचं मनपूर्वक आभार, धन्यवाद। जय हिंद।